वेलकम टू साची आई आणि नमस्कार, मी सोनल, साची आई आणि बरेच काही आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त मजेत असाल. आम्ही मस्त मजेत आहोत. तर आपल्या साचीला जायचंय पाण्यामध्ये खेळायला, सो आम्ही चाललेलो आहोत बीच वरती. कुठे चालली साची? पाण्यामध्ये खेळायला चालली. आता तूच सांगितलंस ना कुठे जायचंय. साचीला पाण्यात खेळायला जायचं होतं, म्हणून मग आम्ही जवळच असलेल्या आचरा बीचवर जायचं ठरवलं. जाता जाता लक्षात आलं, अरे या मार्गावर तर माझी शाळाही दिसणार, म्हणून म्हटलं तुम्हालाही माझी शाळा दाखवावी. आज जवळपास 15-16 वर्षांनी शाळेचे दर्शन झाले. सगळ्या जुन्या आठवणी जशाच्या तशा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मित्रमैत्रिणी, शाळेतील मजा मस्ती, गॅदरिंग, स्पोर्ट्स डे, शाळेतील शिक्षक, सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहिलं. खूप भारी वाटलं. शाळेतील ती बिनधास्त मौज मस्तीचे दिवस परत पुन्हा कधी आलेच नाहीत. ही जी दिसतीये ती आमची शाळा. आता शाळेमध्ये खूपच बदल झालेत. मी काही आत गेले नाही, कारण तसंही आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. पण शाळेचे बाहेरूनच दर्शन झाले. नुसत्या बाहेरच्या दर्शनानेही मन अगदी प्रसन्न झाले. मी शाळेच्या गोड आठवणींमध्ये इतकी रमून गेलेले की चहा पिण्यासाठी गाडी कधी थांबली हे कळलंच नाही. आम्ही घरातून 4:30च्या दरम्यान निघालेलो. चहा वगैरे वाटेतच प्यायचं ठरवलं. जिथे चहा प्यायला थांबलेलो तिथे साचीला बॉबी दिसल्या. तिला त्या हव्या झाल्या. आम्ही यांना लहानपणी नळ्या म्हणायचो. तुम्ही काय म्हणायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चहा वगैरे आटपून आम्ही आचऱ्याकडे मार्गस्थ झालो. आम्हाला पोचायला जवळपास 5:30 वाजले. कुठे आहे पाणी? हे बघ. कुठे चालली? होय जायचं. जा तू जा. चप्पल काढायला चालली. साची बसा पाण्यात. अरे वा. सो आम्ही आलेलो आहोत आचरा बीचवरती. ॲक्च्युली आमचा भोगवे बीचवर जायचा प्लॅन होता, पण आमचा ड्रायव्हर जो आहे तो जरा लेट आला. तिकडे पोचेपर्यंत मे बी काळोख झाला असता. काळोख म्हणजे सनसेट तर नक्कीच झाला असता. तो लेट आला, त्यामुळे मग इथे जवळच आचरा बीचवर यायचं ठरवलं. आणि साची ऑलरेडी पाण्यात गेलेली आहे, दिसत असेल तुम्हाला.
आणि मेन म्हणजे कसं झालं, साजीला सांगून ठेवलेलं की सांगितलेलं होतं आधीच की पाण्यात खेळायला जायचं आहे, त्यामुळे एवढं दुसरीकडे जाता आलं नाही. तर मग इथे जवळच आचरा बीच आहे, तिथे आलेलो आहोत. साजीची मस्ती चालू झालेली आहे. पतला भलं साजी, पतला भलं आचरा बीच कणकवलीपासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर आहे. मालवण तालुक्यातील बऱ्याचशा समुद्रकिनाऱ्यांपैकी आचरा हा एक छोटासा किनारा आहे. बीच जरी लहान असला तरी खूप स्वच्छ आहे आणि पाणीही खूप स्वच्छ आहे. आचरा बीच हा प्रदूषणमुक्त बीच म्हणूनही ओळखला जातो. आचरा बीच हा खरंच खूपच सुंदर व शांत आहे. त्यामुळे तुम्हाला जर जास्त गजबज नको असेल तर तुम्ही या बीचला नक्की भेट देऊ शकता. समीक्षा आमची लहान झाली आहे. साजीच्या खेळण्याने स्वतः खेळतीये. आता आमचे सिव्हिल इंजिनियर काय काय करतायत बघूया. ओ इंजिनियर, किल्ला बांधा. काहीतरी केलंय, बघूया बघूया. मोल्ड ओळखता येते का बघा तुम्हाला. काय ते, काय आहे? कासव आहे. बघू कासव. इथं कंटेंट आहे, इथे जास्त चांगला कंटेंट आहे. आता आमचे सिव्हिल इंजिनियर किल्ला बांधत आहेत. मोल्ड मध्ये का होईना पण बांधतायत. साजी तिकडे मस्तपैकी खेळतीये पाण्यात. समीक्षा किल्ला बांधत आहे. तोपर्यंत आता आपण साचीकडे जाऊन येऊया. साची काय करते बघूया. काय करते? काय करते? खेळणं जाईल ते. दोन किल्ले बांधलेले आहेत आमच्या सिव्हिल इंजिनियरनी. किल्ल्याला तुमच्या संरक्षक भिंत वगैरे काय नाही काय? चल साची, चला जाऊया. परत कुठे बसली? तो मस्तपैकी सनसेट झालेला आहे. सनसेट बघितला आणि आता इथून आम्ही निघत आहोत.
निघताना आम्हाला पाणीपुरीचा स्टॉल दिसला. मग काय विचारता, पाणीपुरी खाल्ली नाही असं कसं होईल. साची थोडी दमलेली, त्यामुळे थोडी शांत बसलेली. आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली आणि मग पुढे निघालो. निघत असताना आम्हाला तिथे जवळच कांदा भजीचा खमंग वास आला आणि आम्हाला काही मोह आवरला नाही. म्हणून मग आम्ही कांदा भजी खायला थांबलो. भजी अप्रतिम होती आणि त्यातच चुलीवर तळलेली असल्यामुळे जास्तच टेस्टी लागत होती. संध्याकाळचा समुद्रकिनाऱ्यावरचा गारवारा आणि मावळतीचा सूर्य हे विहंगम दृश्य पाहताना माणूस देहभान हरपून जातो. मावळणारा सूर्य हा एक छान पुरावा आहे की प्रत्येक गोष्टीचा शेवट हा चांगलाच असतो आणि चला आता उद्या भेटू असे म्हणण्याची नेहमीच एक संधी देतो. याच नोटवरती आजचा व्लॉग इथेच थांबवत आहे. आपणही पुन्हा लवकरच भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.